बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणं आवश्यक आहे, पण त्यासाठी हद्दवाढीत प्रस्तावित असलेल्या ग्रामपंचायतींच्या ठरावासह शासनाकडे प्रस्ताव आल्यास हद्दवाढीबाबत शासन अनुकूल निर्णय घेईल, अशी माहिती नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापूर शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ड्रेनेज आणि पाईपलाईनची कामं प्रगतीपथावर आहेत, असंही डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी सांगितलं। तर दुसरीकडे महानगरपालिकेतील रिक्त जागा भरण्यासाठी सुधारित आकृतीबंधाला मान्यता मिळाली आहे, त्यामुळे जूनमध्ये सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी मिळेल, डॉक्टर गोविंदराज यांनी स्पष्ट केलं। राज्याच्या नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी आज सकाळी कोल्हापूर महापालिकेला भेट दिली। यावेळी महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर गोविंदराज यांचं स्वागत केलं। त्यानंतर महापालिकेच्या विविध विकास कामांबाबत त्यांनी आढावा बैठक घेतली। बैठकीनंतर डॉक्टर गोविंदराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला। कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणं गरजेचं आहे, पण त्यासाठी हद्दवाढीमधील प्रस्तावित ग्रामपंचायतीचा ठराव लागतो। लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत आणि नगरसेवक यांच्यामध्ये एकमत झालं आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव आला तर शासन नक्कीच हद्दवाढीबद्दल सकारात्मक विचार करेल, असं डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी सांगितलं। कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा आणि ड्रेनेज योजनेची कामं प्रगतीपथावर आहेत। पुढील वर्षापर्यंत ही कामं पूर्ण होतील। शहरातील सांडपाणी प्रकल्पातील पाणी औद्योगिक वापरासाठी देता येईल का, याचाही विचार सुरू आहे। त्यातून उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण होईल। शिवाय सांडपाण्यावर प्रक्रिया झाल्यानं नदी प्रदूषण रोखण्यास मदत होईल। घनकचरा व्यवस्थापन करताना नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवणं गरजेचं आहे। झूम प्रकल्पातील कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी बायोमायनिंग प्रक्रिया राबवण्याबाबत हालचाली सुरू आहेत, त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया होऊन जागा मोकळी होईल। सध्या झूम प्रकल्पात बायोगॅस निर्मिती करून वीज निर्मिती केली जाते। तसंच नवीन बायोगॅस प्रकल्प उभारता येईल का, याचा विचार सुरू आहे। त्यासाठी शासनाकडून मदत दिली जाईल। तसंच बायोगॅसपासून सीएनजी गॅस निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असं डॉक्टर गोविंदराज यांनी सांगितलं। जीएसटीच्या परताव्याची रक्कम वाढवून मिळणं गरजेचं आहे, त्यासाठी प्रयत्नशील राहू, असं त्यांनी नमूद केलं। सध्या केवळ 40% कर्मचाऱ्यांवर महापालिकेचा कारभार सुरू आहे, त्याकडे लक्ष वेधलं असता महापालिकेचं उत्पन्न वाढल्याशिवाय नोकर भरती करणं अडचणीचं आहे। पण रिक्त जागा भरण्यासाठी सुधारित आकृतीबंधाला मान्यता मिळाली आहे। आता जूनमध्ये सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी मिळेल, असंही डॉक्टर गोविंदराज यांनी नमूद केलं। पत्रकार परिषदेला महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपस्थित होते।